या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत। आज वटपौर्णिमेच्या निमित्त आम्ही वडाची पूजा करायला चाललेलो आहे। चला काकू, आम्ही आता इथून अर्धा किलोमीटर चालत चाललोय। तिकडं दरवर्षीच आम्ही जातो वडाची पूजा करायला, मग तिकडंच जाणार आहे आम्ही। बाकीच्या सगळ्या महिला ही सगळं गावामध्ये जातात, पण आम्ही इथंच दरवर्षीप्रमाणे आमच्या वस्तीवरच एक वडाचं झाड आहे मोठं। मग चला काकू, तुम्ही तिकडं इथंच येत आहे की दरवर्षी, आहे का नाही? होय मग काय, हे आपल्याला सवय लागली इथं रानात जायची, ती गावात नको वाटतं जायला। हा, आहे का नाही? हो, मागच्या वर्षी भरपूर पाऊस होता, आहे का नाही? पाणी होतं बंधाऱ्यात, आहे का नाही? तसं आबाळ वगैरे निघाले। राज्यात पाऊस पडून म्हणून होय, पाऊस झाला माहिती आहे तिकडे दुसरीकडे। होय, हो, रात्री पाऊस लय झाला। झालाय पाऊस। नाही आलं, येईल येईल आता आपल्याला पण। आज चांगला पाऊस येईल। राज्यात पाऊस हे काय आभाळ पण आले बा, कसलं आभाळ आले, चांगलं आभाळ आले। मागच्या वर्षी पेरणी झालते, आहे का नाही? अजून काय नाही, लवकर पाऊस झाला। हो, आकाळातच झाला। हे बंधारे हिन भरलं होतं आपल्या इथं, आहे का नाही? घेत होतं पाणी। आता आम्ही पूजेचं साहित्य ताट घेऊन चाललोय। एकच पाऊस आला पण रपाटी आला नाही भारी। हो, मे मध्येच पावसाने सुरुवात केली। पाऊस भारी आला ह्या वर्षी आपल्याला लय म्हणजे पावसाची वाट बघावी लागली, पण पडावं अजूनही पडला तरी चालतंय, आहे का नाही? मग काय, पाणीच नाही अजून काय करायचं, पाऊस लागणं गरज आहे। हो बरोबर। दरवर्षी भरपूर मे महिन्यात मागच्या वर्षी पाऊस पडला होता, त्यावेळेस ही बंधारा ही ओढा बघा आमच्या इथला पूर्ण भरला होता, पण आता पूर्ण कोरडा आहे। पावसाची खूप प्रतीक्षा आहे बघा। आभाळ आले पण त्या मानाने पाऊस काय पडत नाही बघा। ही रानं अशी सगळे ओसाड दिसतात। चला काकू, चला, बाकीची कवा येतात काय माहिती, अजून काय आली नाही बघा। आता सगळे इथं थांबलेत, आम्ही आता सगळे बरोबर जाणार आहे बघा। आता या सगळ्या अशा मस्त छानपैकी अशा नटून थटून आले। मनीषा, तू गावात गेलती ना? छान थाट साडी बिडी, तेलाची बाटली कशाला तिथं? मग एवढं लागतंय काय? वाद तिथंच आणायचं डायरेक्ट? आपण ती पालता होण्यापेक्षा तिथं मी गेल्यावर नाही येते आपल्याला। ओके, बघा हे पोरं पण आले। होय बाळा, तू पण आलाय होय? अरे वा, इथंच गेलो असतो साडी। नको, इथं येतंय वे आता बघा। ह्याला कुठं नाही आत्या पण येतात। तुम्हाला कुठं जायचं या? काय पाय दुखत असल्यावर काय करेन माणूस तरी, हा? चला चला तिकडे जाऊ। चला भाभी, चला तुम्ही बी। काका, चाचा, अयो तुम्ही दरवर्षी स्वच्छता करून ठेवता, त्यांचं चालायचा प्रॉब्लेम आहे, पाय दुखते आता। येणार इकडूनच दरवर्षी प्रमाणे। बसलाय का? चला, सगळाच व्हिडिओ नका काढू आमचा। आम्ही बघा आता, तुम्ही पण दिसताय भाभी। आला ना, आम्ही असला अवतारात आहे ना, आम्हाला काय आता ही सुद्धा येणार। सुना काय, भावजाया काय, सुना काय, भावजाया काय, असू द्या। बाळा इकडून पहिला ही आख्याला येडा मारा यायचा। हा पूर्ण
असं इतक्या आठवड्याचं झाड आहे. त्याच्यात देव सापडतो. तिथंही हे बघा एवढे असं ते काय करायला पाहिजे माहिती का आदल्या दिवशी इथं येऊन जरा निर्माण करायला पुढल्या वर्षी आदल्या दिवशी वाची तोडून बिडून बाहेर काढून ए चला 4-5 वर्ष झालं पण जोरात आणलं नाही एकदमच आणून ठेवलं 2-3 घरात. आता ही पुढच्या वर्षी अजून जाईल मला काय मोजले का? हा तेच नाही चला बरोबर आहे जरा की हळदी कुंकू लाव लागतो का वरती हो भाई माझ्याकडे आता आम्ही सगळ्या मिळून देवाची पूजा करतोय. गणपती बाप्पा इथं पूजा करा. गणपती बाप्पाची दोरा झाल्या का दोराच्या आधी होय का बाळा? थांबा, पाण्याचा येडा घालायचा. पाण्याचा येडा द्यायचा लगेच पण गणपती बाप्पाची इथं पूजा करायची इथं व्यवस्थित आणि वडाच्या झाडाची आपण ओटी भरायची. म्हणजे ही प्रथा पूर्वीपासून आली त्याप्रमाणे आपण जसं पाठीमागून आले तसंच पुढं आपण चालायचा प्रयत्न करतोय. आणि ही वडाची पूजा का करायची असते की वडाच्या झाडाच्या पासून जे आपल्याला ऑक्सिजन मिळतोय हा ऑक्सिजनमध्ये एक प्रकारची ऊर्जा असते आणि ही ऊर्जा आहे ना आपल्या शरीराला वर्षभर टिकेल इतकी ह्या वडाच्या झाडामध्ये पूजा असते. ह्याचं एक कारण आहे की बाबा एक शास्त्रीय कारण आहे की आपल्याला वर्षभर ऊर्जा मिळली पाहिजे आणि धार्मिक कारण म्हणजे पूर्वीपासून जी आलेली प्रथा आहे की आपल्या पतीसाठी आपण 7 जन्म हे 7 जन्म हाच पती आपल्याला मिळावा त्यासाठी आपण ही पूजा करतोय. चला आता आपण सर्वांनी पाणी घालून पूजा करू. ताट मागत येतं का त्याला यायचं नाही ठेवा सगळ्यांनी पाणी. हां ताट इकडे घ्या. बरोबर आहे ताट मागं आहे पाणी तिची वेगळी करा तुम्ही रतन ताट इकडे आणा आपलं. मंडा की डोकं तुम्ही मंडा की बस ना खाली म्हणजे बस मग खाली. आज काय होतं त्याला? तुमची बसते आता सगळ्यांनी ना तुम्ही थोडं थोडं गहू घालून
जावा घेऊन वटीचं सगळ्यांनी तिथं ठेवू नका आंब ठेवून द्या खाली वडाला जण आम्ही एकत्र आलो. ही माझी भाऊज आहे, ही माझी जाऊ आहे, त्या सासूबाई येते, ही माझी जाऊ पण लागते आणि मैत्रीण आहे माझी, ती लहानपणाची मैत्रीणच आहे. आम्ही एकत्रितच शाळेत होतो आणि ही बी माझी जाऊच आहे. आणि आम्ही सगळी एकत्रित आल्यानंतर खूप छान अशा गप्पा गोष्टी होतात आणि एक वेगळाच आनंद मिळतो आणि खरंच खूप छान वाटतंय. आणि असंच दरवर्षी आपण सगळेजण येत जाऊ, असं भारी वाटतं मग आल्यानंतर. तर आता इथंच हा कार्यक्रम संपू. आता ऐका की, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. असेच सर्वजण व्हिडिओ पाहत राहा आणि असं सहकार्य करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. रामकृष्ण हरी.